खरं तर तुमच्या कवितेतले राम मला सोशिक पण वाटतात. तुमच्या कवितेतले राम मला अ, सामान्यांच्या घरातले वाटतात. ते फार दैवी दैवी नाहीत वाटत. ते एक मर्यादा पुरुषोत्तम ज्या शब्दात तुम्ही त्यांना मांडलेलं आहे. हे राम तुमचे रामकृष्ण हरीमधले आहेत असंही तुम्ही म्हणता. हो. काय तुमची भावना आहे रामाबद्दलची आणि तुम्ही राम मंदिर येत असतानाच ते लिहिलेलं होतं? साधेपणात आणि एका नॉर्मल जीवनात आणि विष्णूने एका अ, माणसाच्या व्यक्तीच्या अवतारात इथं येणं याचा अर्थ एकच आहे की ॲज अ ह्युमन बिंग तुमच्या लिमिट्स किती आहेत तर तुमच्या लिमिट्स राम आहेत. हां. तुम्ही किती काय करू शकता अचीव तर तुम्ही राम इतका अचीव करू शकता. म्हणजे काय एक एक माणसाचं सर्वोच्च सर्वोच्च अचिव्हमेंट काय असू शकतं की हां. बाबा प्रत्येकच ॲस्पेक्ट राम म्हणजे कसं आहे की राम म्हणजे समजा या पाण्याच्या ग्लाससारखं आहे सर. हं, कुठूनही पहा तितकाच पारदर्शक हं, आणि तसाच त्याच्यातली लपलेली बाजू कोणीच नाही आहे. रामाची काहीच लपलेली बाजू नाही. सगळा तुमच्यासमोर व्यक्त झालेला आहे तो राम. हं, कृष्ण लीला आहे. हं. कृष्ण पूर्णपणे लीला आहे. पण राम, राम ही लीला नाही आहे. राम सरळ मार्गाने, करुणा मार्गाने किंवा दया मार्गाने, क्षमा मार्गाने पण जर शिस्त लावायची असेल तर शिक्षा देऊन देखील शिकवणारा. आपण म्हणतो ना एक स्ट्रिक्ट टीचर पण येट सगळ्यांवर जीव लावणारा. तर तो कुठेतरी राम आहे. आणि तेच राम आपल्याला शिकवले गेले पाहिजेत. तेच राम आहेत. राम आणि कर्णाला मिक्स नाही केलं पाहिजे. तुम्ही म्हणताय माझ्या रामाला तुम्ही विभागू नका विभागू तुमच्या नका. कवितेतून. नाही, नाही, नाही. एकतर मला ऐकायचंय पण ते. ते 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 ऐकवतो. म्हणजे कुठेतरी माझे वडील म्हणतात, की राम आणि कर्णाला वेगळं ठेवायचं. कारण विष्णूने काहीतरी विचार करूनच वेगवेगळ्या योगांमध्ये दोघांना पाठवलं असेल. राम आणि कृष्णाला सॉरी. याचं कारण काय आहे, की चौकटीच्या आत राम ठेवा. हं, घरामध्ये छान रामायण असेल. हं. पण चौकटीच्या बाहेर कृष्ण ठेवा. महाभारत बाहेर सुरू आहे. जागा जर बदलली तर घरात महाभारत होईल सर. हं. आणि हे सांगायचं असेल कदाचित, की जगासोबत जेव्हा तुम्हाला डील करायची ना, तर तुम्हाला लीला किंवा कृष्ण हा समजावा लागेल. रामासारखी स्वतःची नीती. आतून राम ठेवा शरीरात, पण वागणुकीत कृष्ण पाहिजे. क्या बात है! क्या बात है! हां. हां. तुम्ही आतून असे लीलाधारी नाही असू शकत. कारण कृष्ण फक्त लीला फक्त कृष्ण करू शकतो. हं. पण तसं वागा किंवा ती गीता समजून घ्या, की कृष्णाला काय म्हणायचं प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला गीतेमध्ये सापडेल. हो. पण जेव्हा हे राम लिहिले तर तुम्ही जसं विभागण्याबद्दल बोललात, की राम जेव्हा मला मी आता कोणत्या पॉलिटिकल पार्टीचा नाही आहे नाही किंवा पार्टीचा विषय नाही. हां, माझं काहीच नाही आहे. पण तरीही मी एक असते एक लेफ्ट आपल्या राम-राममध्ये जेव्हा आपण गावाकडे असं म्हणतो राम-राम पाहुणे, रामकृष्ण हरी. हो. त्याच्यातला राम हा खूप आपला होता. तो कधी धार्मिक नव्हता. अर्थात. हां. मी तर त्या रामाबद्दल तुम्ही बोलताय. मी त्याच कारणासाठी त्यात एक कडवं टाकलं होतं, की भारतातच नव्हे जगात जिथं-जिथं पॉलिटिक्स आहे, तिथे-तिथे 2 विंग्ज आहेत. हं, लेफ्ट आहे, राईट आहे. हं, ठीक आहे. आणि मला त्यांचा अपमानही केलेला चालणार नाही, त्यांचा वापरही केलेला चालणार नाही. हं. रामाच्या नावाचा. हो. मला नाही, तुम्हालाही चालणार नाही. कुणालाच नाही. तुम्हालाही कोणत्या वारकरी संप्रदायाला नाही चालणार. कुणाला कुठल्याही रामभक्ताला सुद्धा कुणाला चालणार नाही, की कुणालाच माझ्या देवाचा, माझ्या रामाचा एक तर वापर होतोय किंवा त्यांचा अपमान होतोय. हं, मग फलानी पार्टी किंवा फलाना विंग हे करतं आणि फलानी विंग हे करतं. आणि मला वाटतं, की तुम्ही लांब ठेवा ना तुमची घाण. हं, तुम्हाला जे करायचे ते तुम्ही दुरून करा. हं, माझ्यापर्यंत काय येत आहेत, माझ्या रामापर्यंत काय, माझ्या देवळापर्यंत नका येऊ. हं. माझं एवढं म्हणणं होतं. म्हणून ते लिहिलं होतं, की राजनीति का दाया बाया जितना मर्जी खेलो तुम, पर चेतावनी को लेकिन मेरी अपने जहन में डालो तुम, निजी स्वार्थ के खातिर, निजी स्वार्थ के खातिर कर कोई राम नाम को गाता हो तो खबरदार कर जुर्रत की और मेरे राम को बाटा तो. कारण आम्ही लिहिणारी माणसं आहेत. हो. तुम्हाला तो किस्सा माहीत असेल रामधारी सिंग दिनकरांचा आणि नेहरूंचा. हं. एकदा दिनकर म्हणजे ज्यांनी रश्मिरथी रचली आणि कुठेतरी ते पार्लमेंटचे सदस्य पण होते. आणि हा मी किस्सा ऐकलाय बहुतेक कुमार विश्वासांच्या तोंडातून हा किस्सा ऐकलाय मी, की ते पार्लमेंटची सीडी चढत असताना दिनकर आता कवी पण आहेत, पार्लमेंट सदस्य पण आहेत, सोबत नेहरू आहेत त्यांच्या आणि नेहरूंचा पाय घसरतो. नेहरू असं पडणारच, की दिनकरजी हात पकडतात, पडण्यापासून त्यांना वाचवतात आणि मग जाऊन खुर्चीवर बसल्यानंतर नेहरूजी सहज म्हणतात, की धन्यवाद दिनकर जी आपने हमें गिरने से बचा लिया. त्यावर दिनकरांचं एक खूप सुंदर वाक्य आहे. दिनकर म्हणतात, ये तो देखिए हमारा फर्ज है, जब जब सियासत डगमगाती है तो उसको साहित्य आधार देता है. क्या बात है! तेच मी कुठेतरी तो एक रेफरन्स पॉईंट होता म्हणून मी पुढचं लिहिलं होतं, की भारत भूखा कवि हूँ मैं तभी निडर हो कहता हूँ, राम है मेरी हर रचना में, मैं बजरंग में रहता हूँ. भारत की नींव है कविताएं और सत्य हमारी बातों में, तभी कलम हमारी तीखी और साहित्य हमारे हाथों में. क्या बात!
तो सोच समझ कर राम कहो तुम, ये बस आतिश का नारा नहीं, जब तक राम हृदय में नहीं तुमने राम पुकारा नाही. रामकृष्ण की प्रतिभा पर पहिले भी खडे सवाल होय. आता होतं ना की माझे राम धोक्यात आहेत, कृष्ण ते कसे धोक्यात असू शकतात, ते आपल्याला धोक्यातनं काढतात, हो. आपल्याला वाचवतात. हम्म. आणि आता ते त्यांच्या प्रतिमेवर असं होतंय की दाखवलं जातंय की राम धोक्यात आहेत, कृष्ण कुणी धोक्यात नाही. हम्म. तर रामकृष्ण की प्रतिभा पर, जर तुम्हाला याचं उत्तर हवं आहे तर हे उत्तर आहे की रामकृष्ण की प्रतिभा पर पहले भी खडे सवाल हुए. भैया लंका और ये कुरुक्षेत्र यूं ही नहीं थे लाल हुए. राम कौन है? प्रसन्न हंसना भी है और पल पल रोना भी है राम, सब कुछ पाना भी है और सब पाकर खोना भी है राम. क्या हे बात राम आहेत. क्या बात आहे. पण मला सांगा, तुम्ही मराठवाड्यातून आलात. मराठवाड्यातल्या सगळ्यांची हिंदी ही खूप गुलाबी हिंदी म्हणून ओळखली जाते. म्हणजे खूपच आमच्या आणि मुसलमान मित्रांना हिंदी येत नाही सर. कारण त्याचा प्रभाव आहे, हैदराबादचा प्रभाव- प्रभाव हां, आहे, हां. मराठीचा सगळं मिक्सचर झालेलं आहे ते. पूर्ण हो. पण तुमच्या हिंदीकडे लहेजा जो आहे, हिंदी ऐकताना पण आणि तुम्ही लिहिताय त्याच्यामध्ये पण, ते मराठवाडा कुठं दिसत नाही. काय कारण आहे त्याच्यामध्ये? लपवला म्हणजे जर अनलेस अँड अनटिल तुम्हाला जर लपायचं आहे ना, माझं म्हणणं पूर्णपणे लपा. मग हा. उगा काहीतरी उघडं दिसतंय म्हणून मग मग अर्थ नाही आहे, मग सापडणार तुम्ही. त्यापेक्षा तुम्ही करा ना, काम करा, आवाजावर काम करा. समजा उर्दूचे शब्द आहेत तर नुक्त्यावर काम करा. नुक्त्याची भाषा म्हणतात त्याला, नुक्ता जो असतो उर्दू लिहिताना जे डॉट्स तुम्ही असतात. उर्दूवर काम काम केलं. हा म्हणजे उर्दू उच्चारावर काम केलं. हा. युनुस ज्यानं मला शिकवली हिंदी उर्दू, किंवा त्यानं मला चटक लावली, तर त्यानं मला लिहायला खूप शिकवलं. पण ते मला असं खूपच जास्त अवघड वाटायचं, कारण आपण देवनागरी लिहिणार आहे, त्याला देवनागरी येत नव्हती. तो उर्दू लिहिणारा, मला उर्दू येत नव्हती. आम्ही दोघं रूममेट. क्या बात. हां, आम्ही दोघं सोबत शिकलोय. तो मोहम्मद, मी मुंडे. तर पेपरला पण मागे पुढे बसायचो आम्ही. हा. तर ते असेल कारण कदाचित की माझ्यामध्ये, आणि मी केलं थोडंसं काम केलं. म्हणजे पहिले खूप मराठी झळकत होती हम्म. हिंदीमध्ये, हा. पण नंतर 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 हळूहळू करून आता 7 वर्ष झाली. बरं. पण आपण जेव्हा बोललो तेव्हा तुम्ही असं म्हणालात की खंडोबाबद्दल तुमची खूप श्रद्धा आहे. आणि तुम्ही वर्षातून एकदा तुम्ही खंडोबाच्या त्या गडावर अनवाणी पायानं जाता. आणि त्याची मजा काय झालेली, एकदा मी जेजुरीला एकदा गेलेलो, मित्रांची फॅमिली वगैरे आली होती, कार चालवायला कोण नव्हतं म्हणून मी गेलेलो, खरं कारण. आणि ते प्रतिखंडोबा म्हणजे जेजुरीतलं अलीकडलं जे आहे ना, अलीकडचा गड. अलीकडचा गड, हां, तो सोपा आहे चढायला. हा. तर तिथं मी अनवाणी चढलेलो आणि मला माहीतच नाही की, लिटरली माहीत नव्हतं की ते पलीकडं मोठा गड आहे. हा. मी लोकेशन टाकलं, आता कसं लोकेशन चुकलं इथं येताना, तसं माझं लोकेशन चुकलं आणि मी मेन गडाचं लोकेशन आलं आणि मी तो गड चढला अनवाणी. मी चढतोय आणि काय कळस दिसत नाही आहे, मंदिर दिसत नाही, मंदिराचा निशाण दिसत नाही आहे. नंतर मी असंच चढत चढत गेल्यानंतर कळालं की प्रत्येक ठिकाणी जाऊ कुणाला विचारतो, तो एकच म्हणतो की अजून लई आहे, अजून लई आहे. ते माझं अनवाणी एकदा झालं. पण तिथून मला वाटलं, आणि तिथं गेल्यानंतर एक गोष्ट जाणवेल, स्पष्टपणे जाणवेल, तिथं एक महारुद्र आहेत, हा. जे भयंकर असं वाईब आहे तिथं. आणि दुसरं, त्या गडावर गेल्यानंतर एक असतं मंदिरात गेल्यानंतर शांती भेटणं, हम्म. एक असतं मंदिरात गेल्यानंतर आनंद भेटणं. हम्म. मला त्या गडावर गेल्यानंतर मला आनंद भेटतो, कारण 2 नंदी हम्म. आणि तुम्ही असं जेव्हा अलीकडनं येता, आणि नशीब इतकं चांगलं होतं की गर्दीच नव्हती तेव्हा. बरं. मला दर्शन चांगलं झालं. दर्शन चांगलं झालं. 2 नंदींना ओलांडून आलो आणि 2 नंदींच्या सेंटरवरून पूर्ण एक पिवळा मळवट दिसतो हा. चंदनाचा, हम्म. हळदीचा. आणि ते पाहिल्यानंतर असं होतं की 2 सेकंदासाठी का होईना, पण ती जिवंत प्रतिमा असं वाटतंय, हा. अंगावर काटा वगैरे येतो. आणि कुठेतरी रांगडा देव आहे ना तो. हम्म. तर तेही कारण असू शकतं की मला भयंकर म्हणजे एक आत्मीयता आहे विठ्ठलाबद्दल आणि खंडोबाबद्दल.